नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शाहू महाराज थेट वारसदार नाहीत असं म्हणालो, मी माफी मागणार नाही। शाहू महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, संजय मंडलिक वक्तव्यावर ठाम। एका शब्दाने सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही। संजय मंडलिकांनी माफी मागितली, कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही, ते सिद्ध करावं, थेट आहेत का नाही त्यांनी सिद्ध करावं। आपल्या विधानाबद्दल संजय मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, सतेज पाटलांची मागणी। तर कोल्हापुरातील स्वाभिमानी माणसं मंडलिकांना मताद्वारे कोल्हापुरी बाणा दाखवतील, सतेज पाटलांचं वक्तव्य। त्वरित माफी मागावी, त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत, हे मी सांगतो। मंडलिकांचं वक्तव्य म्हणजे विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत याचं उदाहरण। शरद पवारांचा महायुतीवर निशाणा। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलं। संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। डुप्लिकेट शिवसेनेनं सर्व ताळतंत्र सोडलेलं आहे। त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ज्या पद्धतीनं बोलतायत ते योग्य नाही। मंडलिकांकडून बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करण्याचा हेतू नसावा। भाजपच्या प्रवीण दरेकर यांची अजब सारवासारव। छत्रपतींच्या घराण्यांचा अवमान करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही। स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही, तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही। उनकी बातचीत जारी थी। 15 जुलैला शरद पवारांची भेट घेत त्यांना सोबत घेण्याची विनंती केली होती। पवारही 50% तयार झाले होते। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा। उनकी बातचीत जारी थी और वो भी कहीं न कहीं 50% तो कम से कम तैयार हो ही चुके थे। तो ये बातों को लेकर आपको और हमको ये बात समझना चाहिए कि अब ये केवल जो भी चल रहा है ये अवसरवादिता है। अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारही सोबत येणार होते। प्रफुल्ल पटेल यांचा दावा सत्य आहे। देवेंद्र फडणवीसांकडूनही पटेलांच्या दाव्याला दुजोरा। शपथविधीनंतर काल प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला की शरद पवारही 50% तयार होते भाजप सोबत येण्यासाठी। बघा, मी आता त्याच्यावर इलेक्शन मध्ये काही बोलणार नाही, यापूर्वी देखील बोललोय, पण हे सत्य आहे। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। जागा वाटपाचं सगळं नीट मार्गी लागणार। उद्या मुंबईत शिंदे फडणवीसांसोबत बसून चर्चा करू। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। नाशिक किंवा कोकण याच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला 5वा टप्पा हा शेवटचा आहे। उद्या पण मी मुंबईमध्ये आहे, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू।